पिंजरा पिंजरा रे आता इकडनं जा आणि मग परत कधी येऊ? त्यांची ती लफडेगिरी संपल्यानंतर गजा फक्त माझा आहे वहिनी. माझं लग्न झालंय त्याच्याशी. त्याच्या बाजूला बसण्याचा हक्क फक्त माझा आहे. मी सांगतेस त्याला ते त्याला तुम्ही तुमचं लक्ष कुठे आहे? तिकडे काय चाललंय? कोण आहे ती मुलगी? नाही कोणी असं माहित नाही कोण आहे. पण जाऊया का तिकडे? का ती अशी काय 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 हे बघ ती तिची मैत्रीण पण असू शकते. अशी कशी मैत्रीण आहे ही? तिला काही दर्जा तरी आहे का? सुपी तू आता जा ना इथून, आपण नंतर बोलू ना. नंतर कधी वहिनी? गजाचं त्या सटवीशी लग्न झाल्यानंतर? मी तुला एवढंच सांगते की हे जे काय चालू आहे ना ते फक्त तुझ्या आणि भाऊजींच्या भल्यासाठी चालू आहे. आनंदी वहिनी, तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाच्या जोरावर मी माझं अख्खं आयुष्य पणाला लावते. तुम्ही फक्त इतकंच लक्षात ठेवा. खरं म्हणजे नारायणीला या भानगडीत पडायचंच नव्हतं. मीच तिला भरीस पाडलं. सरस्वती, जर तू म्हणतेस ते खरं असेल तर आता माझं गोरक्षी बोलणं सोपं होईल. तुझ्या बायकोकडून काय काय अपेक्षा आहे? काहीही नाही. माझ्या आईने माझ्या बापाशी लग्न केलं, लग्न करून घरी आली, 2 मुलांना जन्म दिला. तिनेही तेच करावं. खरं तर मला काय वाटतं की बायकांनी एवढंच काम करायला हवं. माझ्याही काही अपेक्षा आहेत नवऱ्याकडून. एक मिनिट आधीच क्लिअर करतो. कुठलाही हळूवारपणा मला जमणार नाही. तो मला जमतच नाही. बायकांची कुठलीही कामं मी करणार नाही. त्या करण्यात मला अजिबात इंटरेस्टही नाही. काय की अख्ख्या आयुष्यात बायकोला मी 1 कप चहा पण देणार नाही. आता बोला अपेक्षा. आई शपथ, कसला आहे हा? सगळंच जुळतंय. मला हा पसंत आहे. हो गजी शेठ, तुम्ही तिच्याशी नीट वागले ना? हो तात्या, मी ठीक वागलो. बरं, मी आता फ्रेश होऊन येतो. अंबासोनबाई, ती सुपी तुम्हाला कशाला भेटायला आली होती? कशाला भेटायला आली होती? गजा, अरे आनंदी वहिनी नाही, पण तू तरी फोन कर ना रे. आनंदी वहिनींना पण माझी परवा नाहीये. आज रात्रीपर्यंत जर का कुणाचाच फोन नाही आला ना तर मलाच काहीतरी पावलं उचलावी लागणार आहे. ती बाया तुमच्याशी उज्जत घालत होती. तुमच्या अंगावर धावून आली शिंगोवरून. आम्हाला समज कळलंय ते. तात्या, तसं काही नाहीये. ती सहज आली होती. तुम्ही बऱ्या बोलानं सांगणार नसाल तर आम्हाला बाहेरून माहिती काढायला येळ लागणार नाही सांगून होतोय. नको. म्हणजे नारायणीच्या प्रकरणात नाही का तिने मदत केली होती, त्याचे पैसे मागते ती. आली ना आपल्या लायकीवर? आली ना लायकीवर? ते असे बांधायचे नाहीत. व नारकर ये ताबडतोब त्या बाप लेकीच्या मुसक्या बांधा आणि फटफटत घेऊन ये इकडं. जा लवकर पळा. ओ नाही, तुम्ही थांबा. तात्या, हे मी समजावते ना तिला. हे अधिकाने समजवलं. अहो, असं काय करताय तुम्ही? उद्या त्या गजाला पाहिलेल्या मंडळींना कळलं तर काय वाटेल बरं? आणि गोरखला कळलं ना तर तो त्यांच्याच बाजूने उभा राहील की. आणि गोरख शिवाय घेणं आपल्याला परवडायचं नाही. माझे हात दगडाखाली आहेत म्हणून गप्प बसतोय मी. पिंजरा